नमस्कार मित्रांनो 2024चं अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर करण्यात आलेला आहे। तर या बजेटमध्ये कोणकोणत्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। तर सर्वात प्रथम मित्रांनो, बजेटमध्ये रेल्वेसाठी काय करण्यात आलेलं आहे तर बघा, 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार आहे। त्यानंतर पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जातील। तसेच पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाणार आहे। तसेच मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे। त्यानंतर 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील। त्यानंतर मित्रांनो, बजेटमध्ये आता तरुणांसाठी काय केले जाणार आहे तर बघा, युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे। त्यानंतर देशाच्या तरुण पिढीचा अभिमान सुद्धा आहे। तसेच स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। त्यानंतर तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी कर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर आता बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी काय असणार आहे तर बघा, 5 इंटिग्रेटेड aqua पार्क उभारले जातील। त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजेच PMMSY ची अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यानंतर सध्याच्या 3 ते 5 टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहे। तसेच 1 लाख कोटी रुपयांची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील। त्यानंतर मित्रांनो, बजेटमध्ये महिलांसाठी काय केले जाणार आहे, तिहेरी तलाक प्रथा बंद केली जाणार आहे। त्यानंतर PM आवास योजनेतील 70% घर महिलांना मिळणार आहे। त्यानंतर महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहे। 9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे। तसेच उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर घालणार आहे। त्यानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविणार आहे। त्यानंतर आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो, आता बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत तर बघा, PM किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत ही दिली जात आहे। त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे। त्यानंतर 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ हा दिला गेला आहे। तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली गेली आहे। त्याचबरोबर शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर घालणार आहे। त्यानंतर तसेच सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार आहे। त्यानंतर मत्स्यपालन योजनेला चालना देणार आहे। तसेच सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य सुद्धा केंद्रित करणार आहे। आणि त्यानंतर सरकार 5 इंटिग्रेटेड aqua पार्क्स उघडणार आहे। आणि त्यानंतर 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप हे करणार आहे। आणि त्यानंतर तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर ही होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, जे 2024चं अर्थसंकल्प बजेट म्हणजेच बजेट सादर करण्यात आलेला आहे। तर यामध्ये महिलांसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर रेल्वेसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। तसेच मत्स्यपालनासाठी सुद्धा या ठिकाणी काही योजना राबवण्यात आलेल्या आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना होत्या तर त्याच योजना आहेत। तर शेतकऱ्यांसाठी कोणतीही नवीन योजना राबवण्यात आलेली नाही। तर हे आपण या ठिकाणी सुद्धा बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।